दोन भूकंपाचे धक्के, 10,000 लोकांचा मृत्यू, पत्त्यासारख्या कोसळल्या मोठमोठ्या इमारती. काही सेकंदाचा कालावधी आणि एका पाठोपाठ आलेले दोन अतिशय तीव्र भूकंपाचे झटके. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे निसर्गानं असं काही तांडव घातलं की पत्त्यासारखा मोठमोठ्या इमारती काही सेकंदात जमीनदोस्त झाल्या. अवघ्या एका मिनिटाच्या आत आलेल्या 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या या दोन महाभूकंपामुळे व्हेनेझुएलात सध्या अत्यंत भीषण आणि विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनं वर्तवलेला अंदाज तर आणखीनच थरकाप उडवणारा असून या भूकंपात तब्बल 10,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. पण हा भूकंप नेमका कसा झाला? अचानक एवढी मोठी जीवितहानी का झाली आणि या भयानक आपत्तीमागचं सत्य काय? यापूर्वी देखील असा भूकंप झाला होता का? पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. कराकास येथे संध्याकाळी 6:04 या भूकंपाचा पहिला धक्का बसला. अचानक जमीन हादरू लागली. या भूकंपाचं मुख्य केंद्र कराकासच्या पश्चिमेला असलेल्या मोंटाल्बान क्षेत्रात होतं. हा झटका इतका शक्तिशाली आणि भयानक होता की व्हेनेझुएलाच्या शेजारील देश कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत याचे तीव्र हादरे जाणवले आणि तिथली जनता ही भीतीनं घराबाहेर पडली अशी माहिती आहे. व्हेनेझुएलाचे गृहमंत्री दायस्तादो केबेलोनी यांनी सांगितलंय की देशातील अनेक राज्य या भूकंपामुळे पूर्णपणे प्रभावित झाली आहेत. यात प्रामुख्यानं त्रुजिलो, याराकुई, काराबोबो, अरागुआ, मिरांडा, कराकास आणि ला गुइरा या भागांचा समावेश असून राजधानी कराकास मधील पालोस गांद्रेस आणि अल्तामिरा हे भाग भूकंपामुळे सर्वाधिक उद्ध्वस्त झालेत. या भूकंपात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्यामागं एक मुख्य कारण ठरलंय ते म्हणजे त्या दिवशी असलेली राष्ट्रीय सुट्टी. नॅशनल हॉलिडे असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी बहुतांश नागरिक आपापल्या कुटुंबासोबत घरातच उपस्थित होते. पहिला झटका 7.2 तीव्रतेचा होता, ज्यानं इमारतींना खिळखिळं केलं. नागरिकांना काही समजण्याच्या आतच अवघ्या काही सेकंदात 7.5 तीव्रतेचा दुसरा महाझटका बसला. यामुळे आधीच कमकुवत झालेल्या इमारतींना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि त्या थेट पत्त्यासारख्या कोसळल्या. या महाभूकंपामुळे केवळ इमारतींचेच नाही तर देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं देखील मोठं नुकसान झालं असून तिथली हवाई वाहतूक आणि संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ अत्यंत भयावह आहेत. शेकडो इमारती कोसळल्या असून संपूर्ण शहरात फक्त धूळ आणि ढिगाऱ्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय. ढिगाऱ्याखालून लोकांचा आक्रोश आणि मदतीसाठी येणाऱ्या किंकाळ्या सर्वदूर ऐकू येत आहेत. कोसळलेल्या ढिगाऱ्यांसमोर आपले नातेवाईक जिवंत आहेत की नाही या चिंतेनं कुटुंबियांच्या डोळ्यात प्रचंड भीती आणि अश्रू दिसत आहेत. लोक आपल्या माणसांचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. सध्या या भूकंपानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर पावले उचलली असून गृहमंत्री दायस्तादो केबेलो यांनी नागरिकांना तातडीनं आपली घरं रिकामी करून सुरक्षित आणि खुल्या रस्त्यावर येण्याचं आवाहन केलंय. अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करतायत. जखमींवर उपचारासाठी सर्व रुग्णालय आणि रुग्णवाहिका हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता अनेक शहरांमधील शाळा आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रम पुढील सोमवारपर्यंत रद्द करण्यात आलेत. आता मूळ प्रश्न असा उपस्थित होतो की व्हेनेझुएलामध्ये एवढा तीव्र भूकंप येण्याचं वैज्ञानिक कारण काय? तर याचं मुख्य कारण म्हणजे तिथली भौगोलिक रचना. व्हेनेझुएला हा देश कॅरेबियन प्लेट आणि दक्षिण अमेरिकन प्लेट या दोन महागाय भूगर्भीय प्लेट्सच्या सीमेवर म्हणजेच फॉल्ट लाईनवर स्थित आहे. जेव्हा या प्लेट्स पृथ्वीच्या पोटात एकमेकांवर घासतात तेव्हा सरकतात तेव्हा प्रचंड ऊर्जा निर्माण होते. मोंटाल्बान क्षेत्रात याच फॉल्ट लाईनमध्ये अचानक मोठी हालचाल झाली, ज्यामध्ये एकाच मिनिटात 2 विनाशकारी धक्के निर्माण झाले असं म्हटलं जात आहे. यापूर्वीही व्हेनेझुएलानं भूकंपाचे दणके सोसलेत, परंतु एकाच वेळी आलेले हे 2 झटके देशाच्या इतिहासातील सर्वात भयंकर आणि काळा डाग ठरत आहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत आणि अंतिम मृतांचा आकडा जाहीर केला नसला तरी जमिनीवरील विदारक चित्र पाहता हा आकडा अत्यंत मोठा असण्याची भीती आहे. निसर्गाच्या या प्रकोपापुढे मानवी यंत्रणा आणि व्यवस्था किती हतबल आहे हेच या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय. व्हेनेझुएलावरील या संकटाच्या काळात संपूर्ण जगाचं लक्ष आता तिथल्या बचाव कार्याकडे लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.